ही दूरपर्यंत. पण ही टेम्पररी लाईन असते हे, कारण कंटिन्यू इथून गाड्या जात असतात. आता थोड्या वेळात हेच उघडेल. गेट उघडेपर्यंत मी अजून पुढे जातो. थोडंसंच पुढे आलो की गेट उघडलं पहा. आता लगेच ही लाईन कमी होईल. ही मागे पर लांबपर्यंत लाईन गेलेली दिसते मला. यहाँ पा सुरू झाली आहे. दोन्ही बाजून तिकडूनही बंद असेल आणि इकडूनही बंद असेल. पटकन आता हे मोकळं होईल. केवळ हे रेल्वे क्रॉसिंग होतं म्हणून एवढी ट्रॅफिक आहे. अदर ह्या रस्त्याने मी नेहमी बऱ्याच वेळा जातो. आज मी खरं तर आणखी दुसऱ्या रस्त्याला आलो आहे. काल किंवा मागच्या आठवड्यात वगैरे आलो असेल तर ह्या रस्त्यापर्यंत आलो होतो. इव्हन कालही कदाचित ह्या रस्त्यानेच आलो असेल मी. आणि कारण हे समोर जे दिसतं आहे ते एंडेवर आपलं हॉस्पिटल, आता माझं ते नाव विसरलो मी. तिथून मी असं सरळ गेलो होतो अगदी दूरपर्यंत आणि मग आमच्या घरी गेलो होतो. तर आता मी रस्ता बदललेला आहे थोडं. या रस्त्याने असं पुढे जाणार आहे. कुठे जायचं मला माहिती नाही. मी इनफॅक्ट आत्ताच आलो आहे 4-5 एक 5-7 किलोमीटर आलो असेल डावीकडून. आणि मी आता इकडे उजवीकडे जाणार आहे, म्हणजे सरळ जाणार आहे. असं जसं मी म्हटलं की सूर्योदय 5:15ला होतो, 5:10ला काहीतरी 5:20ला काहीतरी झाला होता आणि आत्ता वाजलेत 6:41. तर एवढ्या वेळात अर्धा पाऊण तासात इतका वर आलेला आहे. तर आपण जाऊयात सरळ म्हणजे इकडे मी पुन्हा दाखवतो. सरळ म्हणजे इकडे जाऊयात. चला तर मग. हे प्लेनफील्ड नॉर्थ बेसबॉलचं स्टेडियम आहे पहा. आणि मी टार्गेट ठेवलं होतं किंवा जे जायचं होतं मला, ते समोर जी टाकी दिसते ना, पाण्याची टाकी असल्यासारखं, तिथपर्यंत मी टार्गेट ठेवलं होतं. तर आता इथे पोहोचलो आहे मी. असं या रस्त्याने आलेलो आहे फार दुरून. हा जो मागून माझा हा जो रस्ता येतो आहे ना, या रस्त्याने मी आलो आहे आणि असं इकडे पुढे त्या टाकीपाशी साधारण मी पोचेन. हे बेसबॉल स्टेडियमच दाखवत चाललेलो आहे. मी असा पुढे पुढे जाणार आहे आणि त्या सिग्नलपाशी थांबून एक व्हिडिओ संपवणार आहे. साधारण असं स्टेडियम आहे पहा. ते दोन्ही प्रेक्षकांना बसण्यासाठी. अजून पुढे चाललो आहे मी. हे ते प्लेनफील्ड नॉर्थ हायस्कूल आहे. म्हणजे ह्या स्कूलचंच म्हणजे स्टेडियमचंच आहे. 6:54 6:54 झालेले दिसत असतील का. हे जे मी दाखवतो आहे हे पूर्णपणे प्लेनफील्ड नॉर्थ हे स्टेडियम आणि हे स्कूल आहे समोर, प्लेनफील्ड नॉर्थ हायस्कूल. समोर जे दिसत असेल ना हे पाहे, इथे नेपरविल आहे. हे पाहे, हे नेपरविल आहे. आणि मी आत्ता प्लेनफील्डच्या नॉर्थला म्हणजे प्लेनफील्डच्या उत्तरेला उभा आहे. ह्या बाजूला हे जे समोर दिसतं आहे ते प्लेनफील्डची टाकी आहे. आणि मी याच्या अगोदर दाखवली ती नेपरविलची टाकी आहे. मी अशा रस्त्याने आलेलो आहे, म्हणजे प्लेनफील्डच्या नॉर्थला पूर्णपणे आलेलो आहे. इकडे माझ्या समोर जे दिसतं आहे ते सगळं प्लेनफील्ड आहे आणि माझ्या बॅकसाईडला जे दिसत असेल ते नेपरविल आहे. इनफॅक्ट खरं मी अगदी काय कट टू कट बाउंड्री नाही दाखवत, पण जी काय आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता या रस्त्याने हे मी इकडे जाणार आहे, म्हणजे प्लेनफील्डच्या ईस्टला म्हणूयात आपण. ह्या चौकात मुद्दामून उभा आहे. आता मी ईस्टकडे जाणार आहे. पाचवीपर्यंत टाकीपर्यंत जाण्याचं माझं टार्गेट आहे. हे मक्याची शेती, ही जे मी म्हटलं तुम्हाला पाण्याची टाकी, हे प्लेनफील्डमध्ये आहे. आणि इकडच्या बाजूला आहे ते नेपरविल. आता पुन्हा मी एकदा दाखवतो की नेपरविल का म्हणायचं. तर हे जे हे दिसते टाकी ते नेपरविलच्या हद्दीत आहे. हे नेपरविल.
नेपरविल आणि प्लेनफील्ड शेजारी शेजारी आहे. आता हे जे त्या टाकीशिवाय जे काय शेजारी दिसतं आहे ते नेपरविलमध्ये येतं की प्लेनफील्डमध्ये येतं मला माहिती नाही आहे. पण मी एवढं कन्फर्म आहे की ते समोरचं नेपरविल आहे आणि ही टाकी हे प्लेनफील्डमध्ये आहे. हे पण किती जुन्या प्रकारचं घर आहे पहा. कित्येक वर्षापूर्वीचं ते घर असेल. आणि दुसरं मला सांगायचं आहे की नेपरविल मोठं आहे की प्लेनफील्ड मोठं आहे हा वाद नाही आहे. कधी कसंही केलं तरी नेपरविल फार मोठं आहे. शेजारी असलं तर नेपरविल वेगळी सिटी आहे आणि प्लेनफील्ड वेगळी सिटी आहे. पण नेपरविल फारच व्हॉल्यूमच्या दृष्टीने आणि सुधारणाच्या बाबतीत खूपच जास्त मोठी आहे. ही ती पाण्याची टाकी आहे प्लेनफील्डमधली. मागे जे दिसतं आहे ते फार जुनं घर आहे. जसं आपल्याकडे माळावर घर किंवा शेतात घर बांधतात तसा प्रकार आहे. सगळीकडे शेती आणि हे फार जुन्या पद्धतीचं घर आहे. माझ्या मागे दिसतं आहे ते. आता मी इकडून सरळ म्हणजे वळणार आहे आणि ऑलमोस्ट हा व्हॅन डायके रोड इथून सुरू होत असावा. हा 119 आहे रोड बनवूयात वगैरे. हा पूर्ण असा हा म्हणजे पूर्व पश्चिम. आणि आता मी जो दाखवेल किंवा माझ्याकडे आहे ती पाण्याची टाकी जे म्हटलं होतं मी टार्गेट ठरवलं होतं ते. आणि हा जो रस्ता आहे तो पहा म्हणजे हा आता इथपासून सुरुवात होतो आहे. हा उत्तर दक्षिण रस्ता व्हॅन डायके रोड. कदाचित मी चुकत पण असेल. हा सरळ रस्ता व्हॅन डायके रोड आहे. हा पुढे प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे जातो. मध्ये बसस्टॉपसुद्धा लागतं म्हणून मला ह्या रस्त्याबद्दल थोडं माहिती आहे. आणि आता आपण ह्या रस्त्याने मी पुन्हा माझ्या घरी जाणार आहे. म्हणजे आपण कन्फर्म म्हणू शकतो की व्हॅन डायके रोडनी मी आता पुढे जाणार आहे. मध्ये कुठे मला टर्न मारण्याची गरज नाही आहे. पुन्हा ही टाकी दाखवतो आहे. ही पहिली टाकी आहे आणि इकडून असं सरळ इकडे या रस्त्याने मी गेलो तर नेपरविलकडे जाऊ शकतो. पण मला तिकडे नाही जायचं. मला आता माझ्या घरी म्हणजे व्हॅन डायके रोडनेच मी सरळ पुढे जाणार आहे. मी व्हॅन डायके रस्त्याला लागलो आहे तर ते मला हे त्या मुद्दामून थांबलो एवढ्यासाठी की विलेज ऑफ प्लेनफील्ड वेल हाऊस नंबर 6 म्हणजे वेल म्हणजे विहीर म्हणून मी अनुमान बांधतो आहे की पाण्याची टाकी प्लेनफील्डमधलं हे वेल नंबर 6 आहे. आणि या रस्त्याने मी पुढे जाणार आहे जॉन डायके रोडनी. वेल नंबर 6 प्लेनफील्ड. आणि मी नुकतंच आता तिथपासून सुरुवात केलेली आहे खरं निघायला जॉन डायके रोडनी. हा सरळ पुढे हा जॉन डायके रोड रस्ता. या रस्त्याने मी माझ्या घरी पोचेन. वेल म्हणजे विहीर मी अनबान बांधलं आहे. चुकीचं आहे बरोबर आहे मला माहिती नाही. पण त्या वेल तिथपासून मी पुढे निघालेलो आहे. पुन्हा पाहूयात आपण. असं पुढे निघालो आहे मी जॉन डायकेच म्हणतो आहे. जॉन डायके नव्हे व्हॅन डायके. एंडेवर हेल्थ इमर्जन्सी हॉस्पिटल. मी दुसऱ्या बाजूने हे हॉस्पिटल दाखवलं असेल. मी आता ईस्ट साईडने दाखवतो आहे. कदाचित मी साऊथ साईडने पण दाखवलं असेल आणि वेस्ट साईडने पण दाखवलं असेल. मी आत्ता हे समोर जे फार मोठं हॉस्पिटल आहे इथे मी थोडीफार ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि मी असं सरळ पुढे निघालेलो आहे. मागून आलो आहे. आत्ता मी जे जातो आहे म्हटलं ते व्हॅन डायके रस्त्याने असं सरळ म्हणजे नॉर्थकडून साऊथकडे. तर मला हे वाटेत हे दिसलं आहे एंडेवर हेल्थ हॉस्पिटल आहे. हेल्थ म्हणजे हॉस्पिटल आहे. इथं मी ट्रीटमेंट घेतले म्हणून मी थांबलो आहे. आता मी पुढे जाणार आहे सरळ. हे गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल. एंडेवर हेल्थ इमर्जन्सी म्हटलेलं आहे. त्याच्या पलीकडे कॅन्सर युनिट पण आहे. आणि फार मोठं बऱ्यापैकी मोठं आहे. फार म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी मोठं आहे. हा व्हॅन डायके रस्त्याने मी सरळ चाललेलो आहे. आणि मी आज सकाळी निघताना पाहिलं तर टेम्परेचर 14-15 दाखवत होतं. त्यामुळे मी हे उडी घातली आहे. पण आता उडीची खरं काही गरज नाही पडायला लागलेलं आहे. मी आता उडी काढणार आहे आणि या रस्त्याने पुढे सरळ आपण जात राहणार आहोत. ती जी मागे टाकी दिसते तिथपासून मी सुरुवात केली होती. ह्या व्हॅन डायके रोडने येतो आहे. हा जो उत्तर दक्षिण रस्ता आहे
तो व्हॅन डायके रस्ता आहे आणि मी मुद्दामून इथे थांबलो आहे. तर हे पक्षी पहा, हे पाण्यात पण पोहतात आणि उडतात सुद्धा. तर ते रस्ता क्रॉसिंग करताना फार आरडाओरडा करत होते, म्हणून मी केवळ थांबलेलो आहे. आता हे पाण्यात जाते. इकडे एक छोटं पॉन्ड आहे, गेले पाहते पाण्यात. आणि हा जो आडवा रस्ता आहे तो 127th रस्ता आहे, म्हणजे पूर्व पश्चिम रस्ता आहे तो 127th आहे. आणि हा उत्तर दक्षिण नॉर्थ आणि म्हणजे नॉर्थ आणि साऊथ हा व्हॅन डायके रस्ता आहे. या रस्ता चालू आहे, मी मागून आलेलो आहे. केवळ ते पक्षी पाहण्यासाठी ते भांडत होते रस्त्यात, म्हणून मी थांबलो होतो. खरं हे बद्दल बोलतोय मी. आता पाण्यात उतरलेत आणि पोहू लागलेत, तरंगू लागलेत. हे पाणी हे जसं मी सारखं सांगतोय की हे पक्षी ना पाण्यातही पोहतात आणि हवेतही उडतात.